आणि आता पाहूयात राजकीय बातम्या। चिंचवड विधानसभेमध्ये अजित पवार गटाची गुप्त बैठक संपन्न। चिंचवडची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अन्यथा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करू। बैठकीमध्ये एकमताने ठराव करत अजित पवारांना थेट इशारा। राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द। उद्या सकाळी 8:30 वाजता राज्यात येणार। विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द। आता उद्या होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन। राहुल गांधींना संविधान संमेलन घेण्याचा अधिकार नाही। काँग्रेसने देशात आणीबाणी लावून संविधान धोक्यात आणलं। भाजप नेते रावसाहेब दानवेंची राहुल गांधी यांच्यावर टीका। राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 5 जागांवर शिंदे गट आग्रही। एकनाथ शिंदेंनी 5 जागांसाठी आग्रह केल्याची सूत्रांची माहिती। याआधी 6 जागांवर भाजपचा दावा। आता श्रेय घेण्याचे प्रयत्न करू नका। लोकसभेत झालेल्या पराभवाच्या भरपाईसाठी निर्णय। मात्र मराठी भाषा महानच, तुमच्या भिकेची गरज नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल। मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आम्ही सुद्धा वेळोवेळी केंद्राकडे पाठपुरावा केला। शरद पवार यांची प्रतिक्रिया। तर मराठी शाळेतील मुलांच्या कमी संख्येबाबत सरकारने मार्ग काढावा असं देखील आवाहन। माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना करमत नाही। मलाही जिवंत ठेवा, मी जिवंत राहिलो तर तुम्ही राहाल। नांदेडमध्ये विरोधकांना उत्तर देताना अशोक चव्हाणांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मालेगाव दौरा रद्द। देशातील सर्वात मोठ्या कृषी विज्ञान संकुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं उद्घाटन। मुख्यमंत्र्यांच्या फोनवरून शुभेच्छा, पण मालेगावकरांचा मात्र हिरमोड। विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका सोमवारपर्यंत तहकूब। पुढील सुनावणीपर्यंत नियुक्त्या करणार नाही। राज्य सरकारची तोंडी हमी। शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांची याचिका।